मला असं वाटतंय की इथे क्रॉनोला 2.0 होणार आहे. हे शब्द होते भारतीय वंशाच्या आणि 2023 साली ऑस्ट्रेलियाज लोकल हिरो हा पुरस्कार मिळालेल्या अमरसिंग यांचे. 2005 साली क्रॉनोला येथे बीचवर घडलेल्या लाईफगार्ड आणि मिडल ईस्टर्न तरुणांमध्ये घडलेल्या एका छोट्याशा वादाचं रूपांतर एका मोठ्या दंगलीत झालं होतं. बरेच तरुण त्यात जखमीही झाले होते. तर आता या सगळ्या घटनांचा इथे काय संबंध? तर 31 ऑगस्टला ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा शांततापूर्वक काही प्रोटेस्ट मार्च ऑर्गनाईज केले गेले होते, त्या आंदोलनांमध्ये नॅशनल सोशलिस्ट नेटवर्क म्हणजे NSN नावाच्या एका नाझीवादी संघटनेने पार्टिसिपेट केलं. सिडनीला त्यांच्या जॅक एर्टिस या लीडरशिप मीडिया जेव्हा बोलायला गेली, तेव्हा तो चक्क काय म्हणाला ते आता पाहू. Are you racist? Yeah, we're racist. Yeah, we're racist. हा जॅक एर्टिस स्वतःला अभिमानाने रेसिस्ट म्हणत होता आणि त्याला अभिमान सुद्धा आहे असं म्हणत एका वेगळ्याच विचारसरणीला जॅकने पुढे आणलं. पुढे मेलबर्नला याच प्रोटेस्ट मार्चमध्ये याच NSN या संस्थेचे काही मेंबर्स शिरले आणि ऑस्ट्रेलियन इस्रायली कमेंटेटर अवी यामिनी यांच्या सिक्युरिटी सोबत त्यांनी धक्काबुक्की केली आणि पूर्णपणे दंगा पेटवण्याचा एक प्रयत्न केला. तर हे सगळं पाहता 31 ऑगस्टला ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या मार्चिंगच्या सर्व ठिकाणी भारतीय वंशांच्या लोकांनी, टुरिस्ट्सनी आणि विद्यार्थ्यांनी जाऊ नये आणि शक्यतो घराच्या बाहेर पडूच नये अशी विनंती बऱ्याच जाणकारांनी केली होती. पण मेलबर्नमधली ही धक्काबुक्की सोडली तर 2005 मध्ये झालेल्या तशा मोठ्या प्रमाणातल्या काही दंगली झाल्या नाहीत. ऑस्ट्रेलियामधल्या सोशलिस्ट लोकांनी आपल्याला इमिग्रंट खुपायला लागले आहेत हे अगदी प्रकर्षाने दाखवून दिलं. पण 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रॉनोला बीचवर नक्की काय झालं होतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की सांगा. त्या पद्धतीची एक व्हिडिओ मी नक्की तुमच्या समोर सादर करेन.